जय हरी सर्वांना, जय श्रीराम. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आता इंग्रजी कॅलेंडर नवीन वर्ष सुरू होत आहेत, परंतु भारतातील मराठी पंचांगांचं जे वर्ष सुरू होते ते आपलं मार्च महिन्यात सुरू होते. तर ज्यांना आनंद साजरा करू शकतात, पण मराठी माणसांनी मार्च महिन्यातच आपल्या या ठिकाणी वर्ष चेंज होतं आहे, हे ध्यानात ठेवायचं आहे. तर आजचा व्हिडिओ आपली सुरुवात. सर्वांना जय हरी. आपलं इंडियन कल्चर म्हणजे भारतीय कल्चर अगदी सुंदर आहे, मनमोहक आहे. प्रत्येक गोष्टी या ठिकाणी घेण्याजोगं असतात. आयुर्वेद, यजुर्वेद या ठिकाणी कोणत्याही दवाखान्यात न जाता ज्याप्रमाणे आयुर्वेद असतं, तर सर्व जे काही आपले दुखण्याची सामुग्री म्हणतात, औषधोपयोगी म्हणतात, ते सर्व आपल्या आसपास असतात. त्यालाच म्हणतात नैसर्गिक. या ठिकाणी जडीबुटी वगैरे जे असतात तर ते नैसर्गिक असतात. तर कोणतंही दुखणं या ठिकाणी दूर करायचं काम या ठिकाणी त्या वनस्पती करत असतात. तर आपण त्याचा अनुभव घेऊ शकता प्रत्येक ह्याच्यामधून. तर इंडियन कल्चर अतिशय सुंदर असतं. तर आपल्याला जगण्याचा मार्ग आणि जगण्याचं या ठिकाणी प्रशिक्षण, प्रेरणा या ठिकाणी आपल्याला भेटत असतात. आपल्या भारतातील महान ग्रंथ गीता, जी श्रीकृष्ण भगवानांनी अर्जुनाला या ठिकाणी धर्मयुद्धामध्ये सांगितली होती, सर्वात मोठा ग्रंथ. या ठिकाणी आपल्याला जीवन कसं जगायचं, पाप पुण्य काय, जीवन जगताना भरकटलेल्या व्यक्तींना या ठिकाणी मार्ग दाखवण्याचं काम या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता करत असते. ह्या धर्तीवर जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती जगण्याचा अधिकार हा सर्वांना असतो. ते मग कीटक, जंतू, जंतू काय असं नसतं, ते त्याच्यानंतर कोंबडी, बोकडे, बाकडे सगळ्या प्राण्यांना जगण्यात जातात. तर मनुष्याने एकच विनंती आहे, आपण ज्यावेळेस त्यांना काटतो त्यावेळेस त्या प्राण्याचा जीव जात असतो, पण तो तळ पडून जात असतो. तर वेळीच आपण या ठिकाणी सुधारून घ्या, कारण आपण जसं काम करणार तसं आपल्याला फळ मिळणार, हे श्रीमद भगवद्गीतामध्ये सांगितलेलं आहे. प्रत्येकाने एकदा अनुभव घेतल्याशिवाय राहत नाही, पण प्रत्येकाला ते समजत नाही. तर एवढंच म्हणणं आहे की भगवद्गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ हा विश्वातील आहे. तर आपण त्याचं अध्ययन करू शकतात.